आणि आताची सर्वात मोठी बातमी येते जयसिंगपूर येथील तलाठी कार्यालय फोडल्यानं खळबळ। जयसिंगपूर येथील तलाठी यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत येथील नागरिकांनी गुरुवार दिनांक 26 सकाळी 12च्या सुमारास शहरातील पोलीस ठाण्यालगत असलेले तलाठी कार्यालय फोडले। त्यामुळे कार्यालयात काचांचा खच पडला होता। या घटनेमुळे जयसिंगपुरात एकच खळबळ उडाली। याबाबतची नोंद उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलिसांमध्ये झाली नव्हती। सातत्याने जयसिंगपूर येथील तलाठी वादाच्या भोवऱ्यात सापडतात। गेल्या काही महिन्यांपूर्वी येथील तलाठी लाच घेताना सापडले होते। त्यानंतर गेल्या 1 महिन्यांपूर्वी या ठिकाणी नवीन तलाठी आले आहेत। हे तलाठी नागरिकांची कामे वेळेत करत नाही असा आरोप नागरिकांचा आहे। या कारणातून गुरुवारी तलाठी यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून तलाठी कार्यालयातील असलेल्या काचा फोडल्या। यावेळी कार्यालयात मंडल अधिकारी कोतवाल उपस्थित होते। अधिक माहितीसाठी तलाठी प्रसाद काळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मी गाडीवर आहे नंतर माहिती देतो असं सांगून फोन बंद केलाय। दरम्यान कार्यालय फोडल्यानं या घटनेची जयसिंगपूर परिसरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। घटनेनंतर मंडल अधिकारी व कोतवाल यांनी कार्यालय बंद ठेवलं होतं। दरम्यान 2 दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथील तलाठी कामकाजात लक्ष देत नाहीत। कार्यालयात आलेल्या नागरिकांना नाहक त्रास देऊन नागरिकांना त्रस्त करत आहेत। तलाठी यांच्याबद्दल नागरिक तक्रारी करत असून सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी वाद घालत आहेत। त्यामुळे जयसिंगपूर येथील तलाठ्यांवर कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना देण्यात आलं आहे। भांडाफोड न्यूज साठी शिरोळ तालुका प्रतिनिधी विवेक कांबळे।